नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वायसी एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण द्वितीय घटक चाचणी इयत्ता 9वी विषय गणित भाग 1 म्हणजेच बीजगणित प्रश्नपत्रिका पाहणार आहोत। ही प्रश्नपत्रिका एकूण 20 गुणांसाठी आहे। वेळ 1 तास आहे। प्रश्न क्रमांक पहिला त्यातील ए, पुढीलपैकी कोणतेही 5 उपप्रश्न सोडवा। 5 गुण। 4x + y = 4, 2x + 5y = 2, तर x + y बरोबर किंमत काढायची आहे। दोन्ही दिलेल्या समीकरणांची बेरीज केली। 6x + 6y = 6, 6ने दोन्ही बाजूंना भागाकार केला, उत्तर आले 1। x + y = 1। 2. उत्पन्न वजा खर्च बरोबर बचत। आता आपण तिसरी रिकामी जागा पाहूया। x + y = 4 या समीकरणाच्या 2 उकली लिहा। कोणत्याही तुम्ही 2 उकली लिहू शकता। इथं लिहिलेले आहे y = -1 आणि x = 2। ती कशी किंमत येते ते सोडवून दाखवलेलं आहे। जर x = 5 आपण घेतलं तर y = -1 येणार आहे आणि y = 2 घेतलं तर x = सुद्धा 2 येणार आहे। 4 करांचे प्रकार, प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर। 5 चक्रवाढ व्याजाचे सूत्र लिहा। a = p कंसात 1 + r/100 n। 6 x आणि y या चलांचा उपयोग करून 2 चलातील रेषीय समीकरणे लिहा। कोणतीही 2 चलातील रेषीय समीकरणे तुम्ही लिहू शकता। 2x + 4y = 8, x - y = 7। या दिलेल्या 6 रिकाम्या जागांपैकी कोणत्याही 5 रिकाम्या जागा पूर्ण करायच्या होत्या 5 गुणांसाठी। आता आपण पुढील प्रश्न पाहू। पुढीलपैकी कोणतेही 3 उपप्रश्न सोडवा। 6 गुणांसाठी हा प्रश्न आहे। 1. पुढील एक सामायिक समीकरण सोडवा। x + y = 4, 2x - 5y = 1। 2. सारणीचे निरीक्षण करून सारणीत दिलेल्या करपात्र उत्पन्नावर आयकर भरावा लागेल की नाही हे सहकारण सांगा। क्रमांक, व्यक्ती, वय, करपात्र उत्पन्न। 1. कुमारी निकिता, वय 27, करपात्र उत्पन्न 2,34,000। 2. श्री डी सिल्वा, वय 81, करपात्र उत्पन्न 4,50,000। पुढील प्रश्न यातील तिसरा, 37,500 या गुणोत्तराचे शतमानात रूपांतर करा। उत्तर पहा। 37,500 = 37/5/500/5। 5ने यासाठी भागाकार केला, छेदामध्ये 100 यावे म्हणून 37ला 5ने। पुढील प्रश्न 4. 2, 4, 8 ही संख्या परंपरित प्रमाणात आहेत का ते ठरवा। a = 2, b = 4, c = 8। b वर्ग = a × c, 4चा वर्ग 16, 82 16, 16 = 16 या संख्या परंपरित प्रमाणात आहेत। पुढील प्रश्न क्रमांक 3. खालीलपैकी कोणतेही 3 उपप्रश्न सोडवा। 9 गुणांसाठी हा प्रश्न आहे। यामध्ये पहिल्यामध्ये ॲक्टिव्हिटी दिलेली आहे, उत्तर सोडवून दिलेले आहेत। व्यवस्थित वाचन करा। समीराने उत्पन्नाच्या 3% उत्पन्न समाजकार्यासाठी दिले व 90% उत्पन्न खर्च केले। तिच्याकडे 1,750 रुपये शिल्लक राहिले, तर तिचे मासिक उत्पन्न काढा। या प्रश्नाची ॲक्टिव्हिटी दिलेली आहे उत्तरासहित। गुणक समान करून पुढील एक सामायिक समीकरण सोडवा। 5x + 7y = 17, 3x - 2y = 4। 3. श्री कदम यांचे वय 35 वर्ष असून त्यांचे करपात्र उत्पन्न 13,35,000 रुपये आहे, तर त्यांच्या आयकराचे गणन करा। 4. सोडवा। x/3 + y/4 = 4। दुसरे समीकरण x/2 - y/4 = 1 हे दिलेले एक सामायिक समीकरण सोडवायचं आहे। अशा प्रकारे आपण संपूर्ण बीजगणित विषयाची प्रश्नपत्रिका पाहिलेली आहे। धन्यवाद। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।